जयवंत कोकाटे, वय वर्ष 36, सायनकुर्ला रेल्वे स्टेशनच्या इथे याची डेड बॉडी सापडली। अंगावर कुठल्याही जखमा नसल्यामुळे ही आत्महत्या आहे की खून हे अजून क्लिअर झालेलं नाही। नईम खान, वय वर्ष 20, राहणार जोगेश्वरी, याची डेड बॉडी एका इलेक्ट्रिक ट्रान्सफॉर्मर खाली सापडली। पोलीस डिपार्टमेंट आणि इलेक्ट्रिसिटी बोर्ड दोघांचंही म्हणणं आहे की तिथे कोणतंही शॉर्ट सर्किट झालेलं नव्हतं, पण पोस्टमॉर्टमच्या रिपोर्टमध्ये हा मृत्यू शॉक लागून झाल्याची शक्यता वर्तवली आहे। पुन्हा तेच घातपात किंवा आत्महत्या हे काय अजून क्लिअर होऊ शकलेलं नाही। जगन्नाथ देसाई, वय वर्ष 25, राहणार बोरिवली हनुमान टेकडी। मॅम, हा आहे कट्टर साई भक्त। गुरुवार सोडून इतर प्रत्येक दिवशी दारू पिणार, पण गुरुवारी संपूर्ण दिवस साईबाबांच्या मंदिरात बसून काढणार। याची डेड बॉडी एका विहिरीत सापडली, पण त्या विहिरीपाशी तो का गेला, कसा गेला हे अजून काही कळालं नाही। मॅम, ही डेड बॉडी जेव्हा सापडली त्या दिवशी नेमका गुरुवारच होता। काही लोकांना वाटते की यांनी पश्चाताप झाल्यामुळे आत्महत्या केली, तर काही लोकांना हा घातपाताचा प्रकार वाटतो। वाडकर, या सगळ्या ज्या पास्ट केसेस आहेत ना, या माझ्या लक्षात आहेत। मला तुमची थिअरी ऐकायची। मॅडम, या सगळ्या केसेस माझ्याकडे होत्या, त्यावेळी मी प्रत्येक पोलीस स्टेशनच्या संपर्कात होतो। माझे अपडेट्स मी सतत त्यांना द्यायचो। त्यांच्याकडे काही नवीन इन्फॉर्मेशन असेल तर ती मी घ्यायचो। वाडकर, मला माहिती आहे या तुमच्या पास्ट केसेस आहेत, बट लाईक आय सेड, मला तुमची थिअरी ऐकायची, त्यामुळे मुद्द्यावर या। सॉरी मॅडम, आज सकाळी गोरेगाव पोलीस स्टेशन मधून एक फोन आला। पोलीस स्टेशनच्या हद्दीत एक डेड बॉडी सापडली। त्यांना हा संशयास्पद मृत्यू आहे असं वाटतंय। मग मॅम, घटनास्थळी त्यांनी कुलदीपला पाहिलं। योगायोग असू शकतो हा। आधी मलाही तेच वाटत होतं मॅडम, पण डेड बॉडी जेव्हा हॉस्पिटलमध्ये हलवली तेव्हाही कुलदीप तिथेच होता। मग हा सुद्धा योगायोग असू शकतो। नाही म्हणजे मला वाटलं म्हणून मी बोललो। असू शकतो ना, हाही योगायोग असू शकतो, पण जेव्हा डेड बॉडी हॉस्पिटलमधून घरी हलवण्यात आली तेव्हाही कुलदीप तिथे होता। मॅम, ही गोष्ट नोटीस करून त्यांनी मला कॉल केला। मग मी लगेच अलर्ट झालो आणि माझे तिथे कॉन्टॅक्ट्स होते, कारण या केसेस सगळ्या माझ्याकडे असल्यामुळे सो मी सिद्धांतच्या केसचा पुन्हा एकदा अभ्यास केला। त्यातले जे एव्हिडन्सेस आहेत ते पुन्हा एकदा बघितले। मॅम, याच्यात या चारही केसमध्ये आणि सिद्धांत छायाच्या केसमध्ये काही साम्य आहेत। जसं की बॉडीवर कुठल्याही जखमांच्या खुणा नाहीत, घातपाताच्या खुणा नाहीत, पण तरीही आत्महत्या म्हणून ही डिक्लेअर केली। सो मॅडम, मी अशा काही केसेसचा शोध घेतला ज्या आत्महत्या म्हणून क्लोज झाल्यात किंवा होण्याची शक्यता आहे। त्यातल्याच या 4 केसेस आहेत मॅडम। या 4 केसेसचा आणि कुलदीपचा काय संबंध? मॅडम, या 4ही केसेसमध्ये घटना घडण्याची वेळ एकसारखीच आहे आणि प्रत्येक केसमध्ये घटनास्थळी, हॉस्पिटलमध्ये किंवा मयत व्यक्तीच्या घरी कुलदीप हजर होता आणि कुलदीपला ज्यांनी ज्यांनी पाहिलंय त्यावेळी त्यांना त्याचं वागणं संशयास्पद असं वाटलेलं ना। तुम्ही बरोबर बोलताय साहेब। आपण ज्यावेळी पहिल्यांदा उचलला कुलदीपला तेव्हा सुद्धा तो असंच वागत होता। आता तुम्ही बोला मॅडम, माझ्या या थिअरीविषयी तुम्हाला काय वाटतं? गुड जॉब वाडकर। कुलदीपच्या बाबतीत तुम्ही करेक्ट ट्रॅकवर आहात। थँक्यू मॅम। मॅडम, तो खोटं बोलणं त्यांना पटायत आहे। त्याला आहे ना आता आपल्या पद्धतीत बोलतं केलं पाहिजे। तो खरं तेव्हा बोलेल जेव्हा खरं बोलण्याशिवाय त्याच्याकडे दुसरा कुठलाही पर्याय उरणार नाही। सिद्धांत छाया केसमध्ये त्यांनी 15 लाखाचा घोटाळा केलाच आहे। आता आपल्याला कळेल की त्यांनी अजून काय कांड केले ते। कुंडली काढा याची। डोंट वरी मॅम, आता आपण पुराव्यासहित त्याच्या मुसक्या आवळणार आहोत हे नक्की। कामाला लागा वाडकर। येस मॅम।
आणि ढवळे येस मॅम. त्या कुलदीपला उचला. येस मॅम. लक्ष्मीला आत पाठवून द्या प्लीज. येस मॅम. मॅम. येस मॅम. लक्ष्मी, त्या सिद्धांत छायाच्या घरी जा. छायाला सांग की धनराज सापडलेत आणि आपण त्यांना इथे चौकशीसाठी ठेवले. चौकशी झाली की आपण त्यांना परत पाठवून देऊ. ओके मॅम. आणि अजून एक गोष्ट, छायाना हे सुद्धा सांग की जर गरज वाटली तर आपण त्यांना इथे बोलावून घेऊ. थँक्यू. येस मॅम. नाही या साहेब, मीच तुम्हाला फोन केला होता. कधी घडलंय? थोड्या वेळापूर्वी. आम्हाला कळतच आम्ही तुम्हाला ताबडतोब फोन केला. चला बघूया. I need skill. बोला. चुकलं आमचं. इलेक्शनचा फॉर्म भरायला जावं आणि डिपॉझिट जप्त झाल्याचं कळावं अशी अवस्था झाली आमची. पण असं का घडलं? असं कुणामुळे घडलं तेही कळायला हवं ना. त्या ढवळ्यानं माती खाल्ली. तर तो काय माणूस आहे? हा, मी सोडणार नाही त्याला. तुम्हाला माहिती आहे की राजन पर्वतेला राग येत नाही आणि आला तर जात नाही. मी अख्ख्या डिपार्टमेंटला दाखवून देईन मी काय आहे ते. पर्वते, चूक त्या ढवळेची नाहीये, चूक तुमची आहे. काय बोलताय तुम्ही? काय गरज होती पोलीस स्टेशन मध्ये जाऊन एवढा ड्रामा क्रिएट करायची? याला म्हणतात चोराच्या उलट्या बोंबा. त्या ढवळ्यांना एक्सपोज करून मी रेवती मॅडमना अडचणीत आणायचं ही आयडिया मला कोणी दिली होती? काय झालं वकील साहेब? आता माझ्या बोलण्यावर ऑब्जेक्शन मिलॉर्ड असं ओरडायचं नाहीये का तुम्हाला? ढवळेच्या मदतीने रेवतीला ब्लॅकमेल करण्याची आयडिया माझी होती, पण तिकडे जाताना मीडियाला बरोबर घेऊन जाण्याची आयडिया कोणाची होती? मिस्टर पर्वते, मला तुमचा प्रॉब्लेम कळत नाही हो. तुम्हाला प्रत्येक ठिकाणी मीडिया का बरोबर लागतो? तो बिचारा सिद्धांत छाया, तो तुमची माफी मागायला तयार होता, तर त्याला सुद्धा तुम्ही मीडियाच्या समोर माफी मागायला लावली. तेव्हा जर स्वतःला आवर घातला असतात ना, तर आता हे असं फोन करायची वेळ आली नसती. तुम्ही बरोबर बोलताय, पण त्यावेळी जे काही घडलं त्यावेळेला. पर्वते, तुम्ही तुमच्या हाताने किती मोठा खड्डा खणून घेतलाय याची कल्पना आहे का तुम्हाला? म्हणजे पोलिसांनी लाच घेणं हा जसा गुन्हा आहे ना, तसंच पोलिसांना लाच देणं हाही गुन्हाच आहे. तुम्ही जर मी सांगितलं होतं तसे वागला असतात ना, तर हा प्रॉब्लेम झालाच नसता. पोलिसांनी आपल्या माणसाला वाचवण्याचा प्रयत्न केला असता. पण आता इथे काय झालंय? आता इथे सगळं उलट झालंय. पोलिसांनी त्यांच्या माणसाला आधीच सेफ केलंय. आता काय ना, आता डिपार्टमेंटच्या इज्जतीचा प्रश्न आहे. आता पोलीस तुमच्या मागे हात धुवून लागणार. एक गोष्ट लक्षात ठेवा, कुणाच्या तरी राजकीय आणि सो कॉल्ड सामाजिक इब्रतीपेक्षा ना डिपार्टमेंटची इज्जत जास्त महत्वाची असते. हा, मग तुम्हीच सांगा आता मी काय करायचं. तुम्हीच माझे करते धरते विघ्नहर्ते सगळे तुम्हीच. बोला आता. मला विचारल्याशिवाय काहीही करायचं नाही. ओके मेघना, ते देसाईचे बिल पेपर्स रेडी आहेत? येस. आणि व्हॉट अबाउट मेहता? आय वॉज टॉकिंग अबाउट. म्हणजे आता आम्ही फोन ठेवायचा तर? म्हणजे अजूनही बोलण्यासारखं काही आहे का? मगाशी म्हणाला होतात ना, स्वतःसाठी खोदलेला खड्डा तो कसा भरायचा हे आता मीच तुम्हाला सांगतो. मुद्द्याचं बोला. ज्या रात्री सिद्धांत छायानं आत्महत्या केली त्या रात्री चौघांचं कडाक्याचं भांडण झालं होतं. सिद्धांत छाया, शिवानी, कुलदीप आणि अजय. त्यात तो कुलदीप एक नंबरचा झोलर आहे. बरेच त्याने कांड करून ठेवलेले आहेत. आमच्या दहीहंडीची खोटी सुपारी पण त्यानेच घेतली होती. मला असं वाटतं आपल्या या केसमध्ये आपण आता त्याला टार्गेट करून त्याचीच दहीहंडी फोडली तर.
शेट यार, आपलं रशियन प्रोजेक्ट कॅन्सल व्हायला नको होतं. काही करून ना हे व्हायला पाहिजे होते बघ. मस्त ना असं फॉरेन रिटर्न ऍक्टर म्हणता आलं असतं. असं ना प्रोड्युसरवरती इम्प्रेशन पाडते. मी बघितलं ना कितीतरी कलाकारांना असं प्रोड्युसरवरती इम्प्रेशन पाडताना. अरे डोंट वरी, बेटर लक नेक्स्ट टाइम. ओके, आता रशियाची आठवण जरी आली ना तरी त्या सिद्धला शिव्या घालाव्याशा वाटतात. कूल डाऊन यार. त्या सिटच्या केसमुळे मलाही काही कमी त्रास होत नाहीये. इनफॅक्ट सगळेजण मला सतत टार्गेट करायला बघत असतं माहितीये. आता तर कुठल्या इव्हेंटला जायची पण इच्छा होत नाही. यु नो, ते मीडियावाले इतके विचित्र विचित्र प्रश्न विचारून इरिटेट करतात मला. आणि त्याच्यानंतर लोक तेच ऐकून एका वेगळ्याच नजरेने बघत असतात. आता कोण आलं असेल? कुलदीप साहेब उगवले असतील. अरे ढवळे साहेब, तुम्ही? मग काय, तुझी अपॉइंटमेंट घेऊन यायला होतं? हो, अपॉइंटमेंट कशाला? तुम्ही मला फोन केला असता तर मी स्वतः आलो असतो पोलीस स्टेशनला. हॅलो सर. संजना मॅडम, तुम्ही इथे काय करताय? काय तुम्ही? प्रोजेक्ट बद्दल डिस्कस करायला आले होते. हा, प्रोजेक्ट रशिया बद्दल? नाही, ते नाही. मग युरोप बद्दल? नाही, आम्ही एका फिल्म बद्दल बोलत होतो. तुम्ही का आला होता? कुलदीप कुठे? माहित नाही, 2-3 दिवस झाले गायब आहे तो. कुठे गेलाय, काही सांगितलं का? नाही, खरंच माहित नाही साहेब. कमाल आहे, तुझा मित्र 3 दिवस गायब आहे आणि त्याचं तुला काहीच वाटत नाहीये. अहो साहेब, ही त्याची नेहमीचीच सवय आहे. एकतर स्वतः कुठे जातो सांगत नाही, बरं आम्ही फोन केला तर उचलत नाही, आणि स्वतः फोन करून काही कळवतही नाही. त्यामुळे मला तरी सवय झाली या सगळ्याची. खरंच गायब आहे की आम्ही येणार म्हणून त्याला गायब करून टाकलाय? अहो, कुठे लपवून ठेवणार? मला या सीटच्या मॅटर मधून कधी बाहेर पडतोय असं झालंय, आणि मी कशाला कोणाला वाचवायला जाऊ? बरं, तुम्ही त्या सीटच्या बाबांना ताब्यात घेतलंय हे खरं आहे ना? हो, खरंय. सध्या त्यांची पण चौकशी चालू आहे. बघितलं ना साहेब, या प्रकरणात माझा काही संबंध नव्हता, तरी तुम्ही मला उचललं. एक नंबरचा बदमाश आणि झोलर माणूस आहे. कधी कोणाला काय सांगेल आणि गोत्यात आणेल ना, काही सांगता येत नाही. तुम्ही कुलदीपला जरी विचारलात ना तरी कुलदीप त्यांच्याबद्दल हेच सांगेल. कुलदीपला काय विचारायचं ना ते आम्ही विचारू. तो आला ना की लगेच कळवा. काय? हा कुलदीप पण ना पोलीस शोधत आले याचा अर्थ ह्याने नक्कीच काहीतरी कांड केला असणार. माझ्या चौकशीला उत्तर द्यायला नको म्हणून तुझं पद्मासन, योगासन, शवासन सगळं झालं ना आता? आता तू जे काय हे मेडिटेशन, ध्यानधारणा करतोयस तोही तुझ्या नौटंकीचाच एक भाग आहे. आता बऱ्या बोलानं डोळे उघड, आणि नाही उघडलेस ना तर एक सुंदर अशी कानाखाली मी झाली. सगळी नौटंकी करून झाली. नाही, तुम्हाला नौटंकीच वाटणार. तुमचा दोष नाहीये त्याच्यात. तुमच्या जागी एखादा रंगकर्मी असता त्याला कळलं असतं की अभिनय साधना हे किती मोठं व्रत आहे. बरं, ते चालते. तुम्ही काहीतरी विचारणार होतात. अरे वा, बरं झालं स्वतःच आलात मुद्द्यावर. ते सांग मला, हे सगळं काय आहे? हा प्रकार काय? कुठला? हेच स्वतःच्या मृत्यूचं असं नाटक रचून गोव्याला टूरसाठी जाणं, काय हे सगळं? सर, तो व्हिडिओ जो आहे तो मी माझ्या ऑडिशनसाठी बनवला होता सर. ऑडिशन कसली? ऍक्टिंग, अभिनय माझ्या रक्तातच असल्यामुळे अशा तऱ्हेचे व्हिडिओज
सतत बनवत असतो आणि ते योग्य ठिकाणी पाठवत असतो. माझा मुलगा गेला, दिवस रात्र त्याचाच विचार, झोप येत नाही. अशा वेळी कशात तरी आपलं मन गुंतवावं, रमवावं, शक्यतो आपल्या आवडत्या गोष्टीत रमवावं. म्हणून मी ठरवलं की आता अभिनय गंभीरपणे घ्यायचा. मी तो व्हिडिओ बनवला. प्रत्येक ठिकाणी जाणं शक्य नसल्यामुळे अजयकडे तो दिला आणि त्याला म्हटलं जिथं जिथं कास्टिंग होते तिथं तिथं पाठवा. तर त्यानं तो चुकीच्या ठिकाणी पाठवला. त्याला मी काय करणार मला सांगायचं. तुला वाटतं ना तू जे काय करतोस ते आम्हाला कळत नाही, तू वेगळंच काही दाखवतोस तेही आम्हाला कळत नाही. तर तसं काही नाहीये. तू जे जे काय केलंयस करतोयस ते सगळं आम्हाला कळतं. साहेब खरं सांगू का ना, मला ना शाप असावा कुठला तरी. माझ्या प्रत्येक वागण्या बोलण्यातून समोरच्या माणसाचा प्रत्येक वेळी गैरसमजच होतो. पण मला असं जाणवलं की कदाचित आजच्या या जगात त्या सामाजिक परिस्थितीमध्ये जो खोटेपणा अभिप्रेत आहे समाजाला तो माझ्याकडे नाही आहे. तितकाच आहे, मनात आहे ते मी बोलून वागून मोकळा होतो आणि लोकांचा गैरसमज होतो. तसाच तुमचाही झाला असेल. गोव्याला कोणतं शूटिंग होतं? हा आणखी एक गैरसमज. काही शूटिंग वगैरे नव्हतं सर. मग तिकडे काय करत होता गोव्याला? माझा मुलगा गेला. जाऊ नये अशा विचित्र पद्धतीने गेला. दिवस रात्र तोच विचार येतो. कुठल्याच गोष्टीकडे लक्ष लागत नाही. या अशा मानसिकतेचा शरीरावरही परिणाम होतो. नाईलाजाने मी डॉक्टरांकडे गेलो. त्यांना सांगितलं असं असं बीपीचा त्रास होतोय. तर त्यांनी सल्ला दिला की बाबा रे, जगायचं असेल तर आता थोडी मौज मजा कर. खिशात पैसे होते. उठलो, गोव्याला गेलो. अगदी मौज मजा केली. अगदी आरामात जगत होतो. सगळ्या इच्छा आकांक्षा ज्या राहून गेल्या होत्या पूर्ण करून घेत होतो. अचानक तो हुडीवाला आयुष्यात आला. त्यानं मला किडनॅप केलं आणि हे सगळं सुरू झालं. ए धनराज, तू सगळं खोटं बोलतोयस. साहेब अगदी अंतःकरणापासून खरं खरं ते सांगतोच. तुम्हाला त्याच्यावर विश्वास ठेवायचा नाही ठेवायचा तुमच्या पोलिसी बुद्धीला विचारून तुम्ही ठरवा. पण थोडा जरी विश्वास बसला असेल तर माझी एक विनंती आहे साहेब, मला सोडा. ती माऊली घरी माझी वाट बघत असेल साहेब. तिचा काय दोष आहे? सगळा दोष आहे तो माझा. तिला काही देऊ शकलो नाही मी आयुष्यात. कधी सुख समाधान तर अजिबात देऊ शकलो नाही. मला सोडा. मी विनंती करतो तुम्हाला, मला सोडा. माझी काही चूक नाहीये याच्यामध्ये. मला सोडा. 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 शेजारी साहेब. एक मिनिट हा मामा, तुम्ही मला शेजारी साहेब म्हणण्यापेक्षा सेक्रेटरी म्हणा ना. मला बोलताना बरं वाटणार नाही कदाचित, पण मला ऐकताना बरं वाटेल. ठीक आहे, तर सेक्रेटरी साहेब. आता कसं बोला. नाही, मी ते सगळं अडगळीचं सामान काढून ठेवलंय. उद्या तो कचरेवाला आला की त्याला घेऊन जायला सांगाल का प्लीज? हो नक्की नक्की. ताई, तुझे सगळे कपडे इतर सामान सगळं काही घेतलंयस ना? तुम्ही एकदम तडकाफडकी निर्णय घेतलात. म्हणजे मला वाटत होतं की तुम्हाला काय वाटलं हे फारसं महत्वाचं नाहीये. फायनली ताईनं जो काही निर्णय घेतलाय ना तो जास्त महत्वाचा आहे. नाही, आणि तिचा निर्णय तुम्हालाही पटलेला असेल. नाही म्हणजे तुमच्या चेहऱ्यावरून तसं दिसतंय आणि मला ते कळतंय. बरोबर बोलतोय ना? हो बरोबर बोलतोय. पण अजून आहेच का? नाही म्हणजे मला काय म्हणायचं होतं की बाकी सगळ्या वस्तू घेऊन जात आहे ते ठीक आहे, पण तो फ्रीज कशाला घेऊन जात आहे? नाही का उगीच म्हणजे ट्रॅव्हलिंगचा खर्च. शिवाय तुम्ही गेल्यावर तुमची आठवण म्हणून काही गोष्टी राहू देत की आमच्याकडे, नाही का? आलं लक्षात. अहो सेक्रेटरी साहेब, इतक्या महागड्या वस्तू तुम्हाला द्यायला आम्ही काय वेडे वाटलो का? ताई, तुझं आवरून झालं ना? आवर लवकर, चल आपल्याला निघायला हवं. आत्ता? अगं हो, आता इथलं सगळं आवरून झाल्यावर आता इथं थांबण्यात काय अर्थ आहे? मला वाटतं ते येईपर्यंत आपण थांबायला हवं. इतक्या वर्षाचा संसार आहे आमचा.
असं त्यांना न सांगता कसं जायचं? अगं ताई, तू काय डोक्यावर पडलीस का? अगं त्या माणसाचा त्रास होऊ नये म्हणून मी तुझ्या इतका मागे लागलो. त्या माणसासाठी तू थांबायचं म्हणतेस? अगं त्याची वाट बघायला आणि थांबायला आहे कोण तो? सांगायला नवरा आणि वागायला भोवरा येतो. या हरामखोर माणसासाठी स्वतःला किती त्रास करून घेणार आहेस? आई, कसं आहेस बाळा? हे मस्त आहे. तू कशी आहेस? आता तू मजेत असल्यावर मी मजेतच असणार ना. हा कोण? ओळख करून देतो. हा माझा मित्र आहे कुलदीप. मुंबईला आम्ही एकत्र राहतो. अरे वा, चांगलंच आहे मग. नमस्कार काकू. बरं, तुम्हाला काय कळलंय की नाही? तू काय सांगितलंस की नाही? औषधला मोठा रोल मिळालाय. अरे वा, ही तर अगदी आनंदाची बातमी आहे. हे बघ, आता तू घरामध्ये चल. तर तुझ्या हातानेच देवासमोर साखर ठेवते मी. चल चल चल. आई, मी घरी येणार नाही. सीधर असे नको करूस रे. किती दिवस असा राग मनात धरून ठेवणार आहेस तू? आणि तुझ्या बाबांचा राग तू घरावर कशाला काढतोस? जाऊ देणार आहे सिद्ध, विसर सगळं आता. कुलदीप बाळा, तो तरी समजवणं याला. यार भाई सिद्ध, चल ना. आई एवढं बोलते तर जाऊया. त्यांना तेवढं बरं वाटेल. माझा निर्णय अजिबात बदलणार नाहीये. तुला घरीच यायचं नव्हतं तर मग इथे तरी कशाला आलास? तुला भेटायला आलो आणि तुला माझ्यासोबत न्यायला आलो. हे बघ सिद्ध, तू जर तुझा हट्टीपणा सोडणार नसशील ना, तर मी पण तुझी आई आहे, लक्षात ठेव. मी माझ्या नवऱ्याला सोडून कुठेही येणार नाही. तू ज्याला नवरा बोलतेस तो तुझी अजिबात कदर करत नाही ग. एकही दिवस सुखाने राहू दिला नाहीये त्याने तुला. तू किती लपवायचा प्रयत्न करत असलीस तरी आजही त्याने तुझ्यावर हात उगारला ना. आई प्लीज चल ना माझ्यासोबत. तुझ्याशिवाय मला अजून कोणीच नाहीये या जगात. किती वेळा सांगितलं तुला दारात येणाऱ्या अनोळखी माणसांबरोबर बोलत उभं राहायचं नाही म्हणून. हो, तुम्ही तरी असं बोलू नका हो. सी, आपला मुलगा आहे हो तो. जो घर सोडून गेलाय तो माझा मुलगा नाही, मेलाय माझ्यासाठी तो. मी त्याच्या नावाने आंघोळ करून मोकळा झालेलो आहे. हा जो इथं उभा आहे त्याला आत्ताच्या आत्ता इथून जायला सांग. तुमच्यासमोर मी हात जोडते, पण त्याच्यासमोर तुम्ही असं काही बोलू नका. बोलणार. जो मला बाप मानत नाही त्याला मी मुलगा मानत नाही. पण मी मानते, माझ्यासाठी तो माझा मुलगा आहे आणि यापुढेही तो असणार आहे. असं बोलून तू माझा अपमान करतेस त्याच्या समोर. तुझी हिम्मत कशी झाली? तुला तुझी किंमत दाखवायलाच हवी. कोण आहेस तू? आमच्या दोघांमध्ये पडायचं नाही सांगून ठेवतो. आई आहे ती माझी.
आणि जर तुम्ही तिच्यासोबत असे वागणार आहात तर ते मी खपवून घेणार नाही. अच्छा, बघू आता मला कोण अडवतं ते. अगं बस ना आता. घराबाहेर पडताना रडायचं नसतं, इतकी साधी गोष्ट कळत नाही का तुला? अहो पण त्यांना त्यांच्या मुलाची आठवण येत असेल तर त्या रडणारच ना. आई आहेत त्या. हे बघा, ते कळतंय मला. आणि तुम्ही तिला समजवायचं सोडून तिच्या रडण्याचं समर्थन कसलं करताय? ते काय नाही, मी आता तुझं काहीच ऐकणार नाहीये. हे बघ, तुला जे काही रडायचं आहे ना ते तिकडे गेल्यावर रड. आपण निघतो इथून आता. मला 1 मिनिट सुद्धा इथे थांबायचं नाहीये. नमस्कार, मी नंदू बनकर, या सोसायटीचा सेक्रेटरी, शिवाय सीटचा शेजारी. झालं बोलून की आणखीन काही आहे? म्हणजे सोसायटीचा सेक्रेटरी म्हणून तुम्हाला मदत करणे माझं कर्तव्य समजतो मी. बोला, काय मदत हवी तुम्हाला? आता मी बोलेपर्यंत मध्ये बोलायचं नाही, थोडा वेळ शांत बसायचं. तुमचे मिस्टर म्हणजे धनराज काका आमच्या ताब्यात आहेत. कुठे आहेत ते? कसे आहेत आता? नाही नाही काकू, काळजी करायचं कारण नाहीये. ते सुरक्षित आहेत आणि चौकशी होईपर्यंत ते आमच्याच ताब्यात असतील. शिवाय गरज पडली तर तुम्हाला सुद्धा चौकशीसाठी पोलीस स्टेशनला यावं लागेल. रेवती मॅडमांचा खास निरोप. येते. अरे बापरे, आता पुन्हा पोलीस चौकशी? मग तुम्ही इथून कशा जाणार? मी इथून कुठेच जाणार नाही. जोपर्यंत मी यांना पाहत नाही, यांना भेटत नाही, तोपर्यंत मी इथून कुठेच जाणार नाही. आत्ताच हाती आलेल्या बातमीनुसार धनराज भालेकर यांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय. याच धनराज भालेकरांचा खून झाल्याच्या बातमीने सगळीकडे खळबळ उडाली होती. त्यांचा खून होतानाचा जो व्हिडिओ व्हायरल झाला होता तो व्हिडिओ खोटा आहे हे आता सिद्ध होत आहे. धनराज भालेकर यांना अटक करून पोलीस स्वतःची पाठ फोपटत असले तरी सिद्धांत छायाच्या केसचं पुढे काय, या प्रश्नाचं उत्तर अजूनही अधांतरीच आहे. धनराज भालेकर यांना अटक करून पोलिसांना नेमकं काय साध्य करायचंय हेही अजून कळलं नाहीये. सिद्धांतच्या केसवरून लोकांचं लक्ष दुसरीकडे वळवण्यासाठी पोलिसांची ही केलेली चाल तर नाही ना. याच विषयावर आज आपण गप्पा मारणार आहोत आपल्या एक्सपर्टशी, पण एका छोट्याशा ब्रेक नंतर. नाही, नथिंग गोज बियॉन्ड मी, दॅट्स फाईन. हॅलो. हाय, बस. ज्योती, हां, आजचे आपले एक्सपर्ट तयार आहेत ना? हो, ते टचअप करून येत आहेत. पण शिवानी, त्याआधी सरांना तुझ्याशी काहीतरी बोलायचं. येस सर, बोला ना. शिवानी, म्हणजे आपण हे जे सगळं काही ठरवलंय, ओपिनियन पोल, एक्झिट पोल, एक्सपर्ट्स ओपिनियन वगैरे वगैरे वगैरे, तुला तुझ्या कामावर कॉन्फिडन्स आहे का? सर, तुम्ही असं का विचारताय? आय मीन, तुम्ही कॉन्फिडंट नाही आहात का? मला रिस्क वाटते. मलाही असंच वाटतंय सर. अरे पण आनंद, तू सगळ्यात जास्त एक्साइटेड होतास ना? आय नो, पण सरांबरोबर डिस्कस केल्यावर लक्षात आलं सक्सेस मिळणे एवढेच बॅकफायर होण्याचे चान्सेस आहेत. एक्झॅक्ट. पण मला असं अजिबात वाटत नाही. म्हणजे आपण वेगळं असंच काहीच करत नाही आहोत ना.
तर प्रिंट मीडियामध्ये ना वाचकांची पत्र हा कॉलम हमखास असतो. त्यात लोकांना जे वाटतंय ना ते लोक पत्र किंवा ईमेलद्वारे कळवतात आणि त्यांची पत्र जशीच्या तशी छापूनही येतात. तोच प्रकार आपण इथे करतोय. हा फक्त माध्यम वेगळं एवढंच. तिथे त्यांनी कोणत्याही विषयावर त्यांचं मत मांडणं आणि इथे आपण त्यांना विषय देणं, एवढंच काय तो फरक आहे. नो 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 शिवानी, असं नाही आहे ते. इथे वेगळी गोष्ट ही आहे की सिद्धांतच्या खुनाचं इन्व्हेस्टिगेशन चालू असताना आपण त्यांना जजमेंट द्यायला सांगतो. आर यू गेटिंग माय पॉइंट? म्हणजे आरोपी आपण ठरवायचा, आरोप आपण करायचे, इन्व्हेस्टिगेशन आपण करायचं, पब्लिक ओपिनियन आपण घ्यायचा आणि एकाला गुन्हेगार ठरवून जजमेंट देऊन आपण मोकळं व्हायचं. पटत नाही. आय मीन इट्स अ क्राईम. अजिबात नाही सर, कारण आपण फक्त इथे आपलं काम करणार आहोत. तर म्हणजे खरी वस्तुस्थिती काय आहे ना हे आपण मांडणार आहोत. पोलिसांच्या मते जे सस्पेक्ट आहेत त्यांना त्यांची बाजू मांडायला सांगणार आहोत. आणि या सगळ्यावर जेव्हा लोक रिॲक्ट करायला लागतील ना तेव्हा पोलिसांना जाग येईल. आणि या सगळ्यामुळे सिद्धांत छायाच्या प्रकरणाला वेग येईल. सर मी काय म्हणते, तुम्ही थोड्या वेळासाठी ना सिद्धांत छाया प्रकरण हे बाजूला ठेवा आणि या सगळ्याकडे ना एक कन्सेप्ट म्हणून विचार करा. सध्या सिद्धांत छाया हे टॉपिक हॉट टॉपिक आहे. प्रत्येक चॅनल काही ना काहीतरी स्टोरी बनवण्याच्या मागे. जर आता एका चॅनलने तर सिद्धांत छायाच्या सेटवरती असणाऱ्या एका स्पॉट दादाची मुलाखत घेतली आहे. तर या सगळ्या माहोलमध्ये ना आपण जर आपला एक्झिट पोल आणला ना तर हंगामा होऊन जाईल. आणि सर या सगळ्या प्रकरणामुळे आपल्या चॅनलवरती एक वेगळा कंटेंट एअर होईल ना. सर पोलिसांच्या मते जे सस्पेक्ट आहेत ना, आय मीन संजना, राजन, अजय, हे सगळे आपल्याकडे आणि सिद्धांत छायाच्या प्रमाणे या सगळ्यांचा फॅन बेस आहे. म्हणजे ऑटोमॅटिक हे सगळे आपलं चॅनल बघतील, त्यामुळे आपल्या चॅनलची व्ह्युअरशिप वाढेल. तर प्लीज तुम्ही मला एक परमिशन द्या, बाकी सगळं माझ्यावर सोडा. सक्सेस काय असतं ते मी तुम्हाला दाखवून देते. ओके, जस्ट फॉर दिस वन टाइम गो. या केसमध्ये ज्या गोष्टींचा लोकांनी विचारही केला नव्हता त्या गोष्टींबद्दल लोक आता चर्चा करणार. त्यांनी तसं नाही करायचं म्हटलं तरी मीडियावाले त्यांना तसं करायला भाग पाडणार. मीडियाला पोलिसांच्या विरुद्ध काहीतरी निमित्त हवंच असतं ना. त्यात ही सिद्धांत छायासारखी हाय प्रोफाईल केस. या केसमध्ये पोलीस डिपार्टमेंट किती निष्क्रिय आहे हे दाखवून मीडिया आपली ट्रायल सुरू करणार. अर्थात त्यात त्यांचा काही दोष नाहीये. त्यांना सतत नवीन काही ना काहीतरी बातमी हवीच असते आणि ते त्यासाठी कोणत्याही थराला जाऊ शकतात. आणि हे सगळं माहीत असताना सुद्धा आपण त्यांच्या हातात असं आयतं कोलीत द्यायचं का? सर माझ्यासाठी माझं इन्व्हेस्टिगेशन महत्वाचं आहे. म्हणून तू सिद्धांत छायाच्या बापालाच उचललंस? सर पण तो सुद्धा माझ्या इन्व्हेस्टिगेशनचा भागच आहे. लोकांचं काय, मीडियाचं काय? मुलाच्या बापाला उचलणं हे आता भावनिक मुद्दा होणार आहे. विधिमंडळामध्ये हा मुद्दा उचलला जाणार आहे. आता होम मिनिस्टर पासून सगळ्यांना मला उत्तर द्यावी लागणार. मी काय सांगायचं? अपोजिशनवाले ऑलरेडी दबाव आणतात की ही केस केंद्र सरकारकडे पाठवावं. आणि खरंच जर असं झालं ना तर आपल्या डिपार्टमेंटची खूप नाचक्की होणार. आय नो सर. यू नो, तरी सुद्धा तू त्याच्या बापाला अटक केलीस. सर प्लीज ट्राय टू अंडरस्टँड. धनराज भालेकर हा सिद्धांत छायाचा बाप आहे. या गोष्टीसाठी त्याला सहानुभूती देण्यात काहीच अर्थ नाहीये सर. तो एक नंबरचा ढोंगी आणि लबाड माणूस आहे. त्याची हिस्ट्रीच तसं सांगते. पैशासाठी हा माणूस कुठल्याही थराला जाऊ शकतो सर. तो माणूस म्हणून कसाही असला तरी सिद्धांत छाया त्याचा मुलगा आहे. सर पण दोघांमध्ये बाप मुलगा जसं नातं असतं ना तसं कुठलंच नातं नव्हतं. दोघांमध्ये खूप वाद होते सर. जवळपास आजकाल सगळ्याच बाप मुलांमध्ये हे चाललेलं असतं. हो सर, पण प्रत्येक बाप आपल्या मुलाकडे फक्त पैसे कमवण्याचा जरिया म्हणून बघत नाही ना. धनराज भालेकरसाठी सिद्धांत छायाचा मृत्यू हे त्यासाठी दुःखाचं अजिबात कारण नाहीये. त्याला याच्यातून फक्त सहानुभूती मिळते आणि त्या सहानुभूतीच्या जोरावर हा माणूस पैसे कमवतोय.
माझ्या टीमनी जेव्हा या माणसाला ताब्यात घेतला तेव्हा तो माणूस ह्याच पैशावर तिथे गोव्यात अय्याशी करत होता. सर हॅव फेथ. मला खरंच असं वाटतंय की धनराज भालेकरला अरेस्ट करून आपण जो खरा गुन्हेगार आहे ना त्याच्यापर्यंत नक्की पोहोचू. तू जे मला सांगतेस ना ते तुला माहितीये, मला माहितीये, पण लोकांसाठी तो आजही त्यांच्या आवडत्या हिरोचा बाप आहे. त्याची पूर्ण सहानुभूती लोकांची त्याच्याकडे असणार. आता यापुढे तुझ्याकडे दोनच ऑप्शन्स आहेत. सिद्धांत छायाच्या बापाची चौकशी करून त्याला ताबडतोब सोडून दे किंवा त्याच्या विरोधात भक्कम पुरावे गोळा करून त्याला अटक कर. अदरवाईज मला तिसऱ्या ऑप्शनचा विचार करावा लागेल. Yes, sir. Thank you, sir. हो मॅडम थांबा हो. का केलं तुम्ही हे सगळं? पुन्हा किती वेळ पुन्हा पुन्हा तुम्हाला तेच तेच सांगायचं? इथे तुम्ही विचारायचं नाहीये. मी जे विचारते ना फक्त त्याचं मुकाट्याने उत्तर द्यायचं. मी खरंच मरणाचं नाटक केलेलं नव्हतं. मला ऍक्टिंगची हौस होती म्हणून मी हे सगळं, आई शपथ देवा शपथ सांगतो, मी तो व्हिडिओ केवळ आणि केवळ ऑडिशन साठी केला होता. ते 2.5 लाख प्रेम बघत होतो मी सिद्धांतवर त्याच्या चाहत्यांचं किती प्रेम आहे. त्यांच्या त्या प्रेमापोटीच तर मला एवढे पैसे मिळाले होते आणि तेच घेऊन मी गोव्याला गेलो होतो. बस. तुमचं गोव्याचं आणि किडनॅपचं पुराण ऐकायचं नाहीये मला. तुमचं आणि सिद्धांतचं नातं कसं होतं? कसं होतं म्हणजे मुलगा आणि बापासारखंच होतं. खोटं बोलताय तुम्ही. तुमच्या दोघांमध्ये खूप वाद होत होते. तुम्ही एकमेकांचं तोंडही बघत नव्हता. काय चाललंय हे सगळं? तुम्ही कशाबद्दल बोलताय मॅडम? लक्षात ठेवा, तुम्ही एका अशा बापाबद्दल बोलताय ज्याचा मुलगा नुकताच गेलाय. आता तर तुम्ही असंही म्हणालात की सिद्धार्थचा खून तुम्हीच केलाय आणि या गुन्ह्याखालीच आम्ही तुम्हाला अरेस्ट केलेलं आहे. तेव्हा आता बोला, पटापट बोला. देवा देवा देवा, काय बोलताय तुम्ही? अहो मी आणि खून. बस. इथे नौटंकी करायची नाही.
ऑडिशन चालू आहे का तुमचं? हा, मुकाट्याने आपला गुन्हा कबूल करा. अहो मी कसा खून करेन मॅडम? माझ्यासारख्या सज्जन प्रामाणिक आणि सत्शील माणसावर आरोप करण्याआधी तुम्ही सज्जन आणि प्रामाणिक स्वतःला म्हणून घेताना ना 4 वेळा विचार करा तुम्ही. तुम्हाला पकडण्याआधी ना आम्ही तुमची कुंडली काढली आहे. तुम्ही काय आहात ते आम्हाला बरोबर माहिती आहे. दारूचं व्यसन, व्यसनला लागणारा पैसा मिळवण्यासाठी कुठल्याही थराला जाऊ शकता तुम्ही. दारूसाठी बायकोकडे पैसा मागायचा, तिने नाही दिला की तिला मारहाण करायची. बायकोच्या आजारपणाचं कारण करून मुलाकडनं पैसे उकळायचे. हेच करायचं ना तुम्ही? ही अत्यंत वैयक्तिक बाब आहे. मी माझी पत्नी, आम्ही दोघे आपापसात कसे बोलतो, कसे वागतो, हा खाजगी मुद्दा आहे मॅडम. तुम्ही जी चौकशी करतात ज्या केसची, त्याच्याशी याचा काही संबंध नाही. देश स्वतंत्र आहे अजून तरी. हो, पण तुमचा आणि तुमच्या मुलाचा संबंध आहे ना. मुलगा आहे ना तो तुमचा. मग काय तो गेल्यावर तुम्हाला काहीच वाटत नाहीये? काय करताय तुम्ही? गोव्याला जाऊन लाईफ एन्जॉय करताय. फक्त पैसे उकळण्यासाठी हवे होता का तुम्हाला मुलगा? लाज नाही वाटत? तुमच्या अशा या वागण्याने तुमच्या मुलाच्या आत्म्याला शांती मिळेल का? ती त्याची आई जी एकटी पडली आहे, तिला टाकून निघून गेलात तुम्ही. लाज वाटते का तुम्हाला? तुमचा तो सिद्धांत आणि त्याची आई दोघेही गेले ते लवाट. मला त्याच्याशी काही देणं घेणं नाहीये. तुम्हाला माझ्याबद्दल काही विचारायचं असेल तर विचारा, नाही तर मला जाऊ द्या प्लीज. सिद्धांत 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 सिद्धांत. काय बोलला तुम्ही? कुठे काय बोललात तुम्ही? हा ते रागाच्या भरात बोललो. रागाच्या भरातच माणूस खरं बोलतो आणि तुमच्याकडनं तेच अपेक्षित होतं. आता हे जे काही झालं ना, तो फक्त डेमो होता. इंटरोगेशन तर आत्ता सुरू होणार. त्यामुळे मुकाट्याने सगळं खरं सांगा, नाहीतर मला बोलतं करताही येतं. गपगुमान सांगा की आता बायको आणि मुलाबद्दल काय बोललात तुम्ही ते. मी सांगितलं मी तुम्हाला, रागाच्या भरात असं बोलून गेलो मी. बाकी काय? राग मलाही येतो हा. आणि मला तेव्हा राग येतो जेव्हा माझ्या समोर बसलेला माणूस माझ्यापासून काय ना काहीतरी लपवत असतो. खूप कमी वेळ आहे तुमच्याकडे. जे काय असेल ते लवकर सांगा, नाहीतर ते शपथ सांगतो सिद्ध माझा मुलगा नाही आणि मी त्याचा बाप नाही.